जून महिन्यातील ती आल्हाददायक सकाळ होती. रात्री पडलेल्या पावसाने सगळा परिसर स्वच्छ धुवून निघाला होता. घराच्या अंगणात उभा असलेला विशाल वड नव्या पालवीने खुलून दिसत होता. त्याच्या रुंद पानांवर दवबिंदू चमकत होते आणि मंद वाऱ्याबरोबर एखादा थेंब अलगद खाली पडत होता. वडाच्या लांब पारंब्या हळूवार डोलत होत्या, जणू त्या स्वतःच वटपौर्णिमेच्या स्वागतासाठी सजल्या होत्या. देशमुखांच्या घरात सकाळपासूनच वेगळी लगबग सुरू होती. देवघरासमोर पूजेचं ताट सजवलेलं होतं. मृणालने नवा कोरा शालू नेसला होता. केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. तिच्यासाठी वटपौर्णिमा हा केवळ सण नव्हता, तर तो संसारातल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव होता. तेवढ्यात तिची 15 वर्षाची मुलगी ईशानी झोपेतून उठत स्वयंपाकघरात आली. आई, आज एवढी तयारी कशाची? मृणालने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आज वटपौर्णिमा आहे गं. म्हणजे आज पुन्हा उपवास? हो. दिवसभर काहीच खाणार नाहीस? संध्याकाळपर्यंत नाही, ईशानीने आश्चर्याने विचारलं. हे सगळं फक्त बाबांसाठी? मृणाल हसली. हो, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या संसाराच्या सुखासाठी. ईशानी काही क्षण गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर विचार स्पष्ट दिसत होते. आई, तुला कधी वाटत नाही का की बाबांनीही तुझ्यासाठी असंच काही करावं? मृणाल क्षणभर थबकली, मग हसत म्हणाली. प्रेम मोजायचं नसतं बाळा. प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. ईशाने काही बोलली नाही. थोड्याच वेळात तिचे बाबा शरद हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसले होते. ईशाने त्यांच्या शेजारी जाऊन बसली. बाबा, एक प्रश्न विचारू? विचार. आज आई तुमच्यासाठी उपवास करते ना? हो. मग तुम्ही आईसाठी काय करता? शरदने वर्तमानपत्र खाली ठेवलं. काय म्हणायचं आहे तुला? ईशानीचा आवाज अगदी शांत होता. आई देवापुढे तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी दिवसभर उपाशी राहते. मग तुम्ही तिच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी किंवा तिच्या स्वप्नांसाठी काही खास करता का? त्या प्रश्नात आरोप नव्हता, फक्त निरागस कुतूहल होतं. पण त्या निरागस प्रश्नाने शरदच्या मनात अनेक वर्षापासून न उघडलेलं एक दार उघडलं. ईशानी शाळेत निघून गेली, मात्र तिचे शब्द दिवसभर त्यांच्या मनात घुमत राहिले. दुपार झाली. उपवास असूनही मृणाल सासूबाईंना औषध देत होती, स्वयंपाक करत होती, घर आवरत होती आणि दुपारची वडाच्या पूजेची तयारीही करत होती. शरद शांतपणे तिच्याकडे पाहत होता. अनेक वर्षापासून तो हे सगळं पाहत होता, पण आज पहिल्यांदा त्याला तिच्या प्रत्येक कृतीमागचं प्रेम, त्याग आणि निस्वार्थपणा जाणवत होता. त्याच्या मनात नकळत विचार आला, ती माझ्यासाठी इतकं करते, पण मी तिच्यासाठी खरंच काय केलं? दुपारी मृणालने इतर महिलांसोबत वडाची मनोभावे पूजा केली. 7 फेऱ्या मारल्या, वडाला पवित्र धागा गुंडाळला, मनोमन आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली. घरी परतल्यावर ती थोडी दमलेली दिसत होती. घरात सगळे तिची वाट पाहत बसले होते. शरद उठला. त्याने टेबलावर एक छोटंसं ताट ठेवलं. त्यात एक लाल गुलाब, शुभ्र रेशमी धागा आणि दुमडलेली चिठ्ठी होती. मृणालने आश्चर्याने विचारलं, हे सगळं कशासाठी? शरद तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात नेहमीपेक्षा वेगळीच गंभीरता होती. आज आपल्या मुलीने मला असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. सगळे शांत झाले. तो पुढे म्हणाला, तू वर्षानुवर्षे माझ्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतेस, पण तुझ्या आयुष्यात आनंदी करण्यासाठी मी कधी स्वतःला प्रश्न विचारला नाही. त्याने तो शुभ्र धागा हातात घेतला. अतिशय हळुवारपणे तो मृणालच्या मनगटावर बांधला. आजपासून मीही एक संकल्प करतो, ईशानी आनंदाने म्हणाली. म्हणजे बाबांचंही व्रत? शरद हसला. हो, पण हे उपवासाचं नाही, तर जबाबदारीचं व्रत आहे. त्याने मृणालकडे पाहत म्हटलं, आजपासून तुझ्या प्रत्येक स्वप्नाला माझा आधार असेल. तू स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू देणार नाही. तुझ्या आवडीनिवडींना वेळ मिळेल याची काळजी घेईन. घर हे फक्त तुझं नाही, आपण दोघांचाही समान संसार आहे हे माझ्या प्रत्येक कृतीतून दाखवेन आणि आयुष्यभर तुला कधीही एकटी पडू देणार नाही. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. हे दागिन्यांचं गिफ्ट नव्हतं, हे तिच्या अस्तित्वाला दिलेलं मानाचं स्थान होतं. ईशानीने हसत विचारलं, बाबा, या संकल्पाचं नाव काय ठेवायचं? शरद क्षणभर विचारात पडला, मग म्हणाला, याला नावाची गरज नाही, कारण खरं प्रेम कोणत्याही एका दिवसापुरतं नसतं. पण जर नाव द्यायचंच असेल तर सत्यवानाचा संकल्प म्हणूया. तो पुढे म्हणाला, सावित्रीने सत्यवानासाठी मृत्यूशी संघर्ष केला होता.
आजच्या काळात प्रत्येक सत्यवानाने आपल्या सावित्रीचा सन्मान, तिचं स्वप्न आणि तिचं हसू जपण्यासाठी संघर्ष करायला हवा. त्या रात्री घरात कोणतीही परंपरा बदलली नाही. वडाची पूजा तशीच झाली, व्रतही तसंच झालं. बदल झाला तो फक्त एका विचाराचा. एका निरागस प्रश्नाने पतीला जाणवू दिलं की संसार फक्त प्रेमाने नाही तर परस्परांच्या सन्मानाने टिकतो. त्या दिवसानंतर प्रत्येक वटपौर्णिमेला मृणाल वडाला धागा बांधायची आणि शरद तिच्या मनगटावर शुभ्र संकल्प धागा बांधायचा. तो धागा तिच्या दीर्घ आयुष्याचा नव्हता तर तिच्या स्वप्नांना दिलेल्या साथीचा होता. काळ बदलत गेला, पिढ्या बदलत गेल्या, पण त्यांच्या घरात एक सुंदर परंपरा कायम राहिली. वटपौर्णिमेला फक्त पत्नीनेच नव्हे तर पतीनेही आपल्या पत्नीच्या सन्मानाचा संकल्प करायचा. कारण संसार हा व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही, तर दोन मनांनी एकमेकांना दिलेल्या आदरावर, विश्वासावर आणि निस्वार्थ साथीतूनच खऱ्या अर्थाने फुलत असतो.